नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघत देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. नारायण राणेंचे थोरला मुलगा निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंवरती टीका करत शिवसैनिकांना अर्वाच्य भाषेत चिथावलं आहे. तर गुरुवारी रत्नागिरीमध्ये झालेल्या जाहीर सभेत निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे कुटुंबावरही अर्वाच्य भाषेत टीका केली आहे. तर शिवसैनिकांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शिवसैनिकांनी पिंपरीतल्या वाकड पोलीस स्टेशनमध्ये निलेश राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी निलेश राणेंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. एल्गार परिषद आयोजन प्रकरणी प्रोफेसर आनंद तेलतुंबडे यांना मुंबईमधून पोलिसांनी अटक केली आहे. काल पुणे सत्र न्यायालयानं तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन नाकारला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान आज तब्बल 11 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. आज सकाळी 9 पासून चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाहीये. मेगा ब्लॉकच्या या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी या मार्गावर बेस्टकडून विशेष बस चालवण्यात येणार आहेत. मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या पोतडीतून छोटे शेतकरी, मध्यमवर्गीय कामगार आणि सैनिकांसाठी मोठ्या घोषणांचा पाऊस पडलाय. 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना मोदी सरकारनं आणली आहे. 21,000 पगार असणाऱ्यांना 7,000ची पेन्शन दिली जाणार आहे. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्यात आलाय. 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत कर सवलत वाढवण्यात आली. याचा फायदा 3 कोटी करदात्यांना होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. अर्थसंकल्पामध्ये सैनिकांची पेन्शन दुपटीनं वाढवण्याचा मोठा निर्णय सरकारनं जाहीर केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारनं देशातील प्रत्येक घटकाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी 60,000 कोटींची तरतूद करण्यात आली आणि गरज पडली तर आणखीही निधी मंजूर करू असं देखील हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी अर्थसंकल्पात 19,000 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते बांधणीला चालना मिळणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय. हा हंगामी अर्थसंकल्प फक्त ट्रेलर असून निवडणुकीनंतर देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे. दरम्यान मोदी सरकारनं निवडणुकांच्या तोंडावर सादर केलेल्या बजेटवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. बजेटमधल्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचं राहुल गांधी म्हणाले. वन रँक वन पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्त सैनिकांना आतापर्यंत 35,000 कोटींचं वाटप झालंय अशी माहिती पियुष गोयल यांनी आपल्या भाषणात दिली आहे. येत्या 5 वर्षांमध्ये 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती केली जाणार आहे अशी घोषणाही गोयल यांनी केली आहे. गावांमध्येही शहरांसारख्या सुविधा पुरवू असं देखील त्यांनी सांगितलं आहे. भारतात मोबाईल वापरकर्ते दुप्पट झाले असल्याचं देखील गोयल यांनी म्हटलंय. 5 वर्षांमध्ये मोबाईल डेटाचा उपयोग 50% वाढला असंही त्यांनी म्हटलंय. बँकिंग क्षेत्रात आमच्या सरकारनं मोठ्या सुधारणा केल्यात. 3 लाख कोटींच्या कर्जाची वसुली पूर्ण झाली आहे. मोठ्या कर्जबुडव्यांना देखील आम्ही सोडलं नाही असं गोयल यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पुढच्या वर्षी 8 कोटी गॅस कनेक्शन देणार अशी घोषणाही गोयल यांनी केली आहे. या वर्षात 6 कोटी गॅस कनेक्शन दिली जात आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेचाही उल्लेख हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केला. या योजनेअंतर्गत गेल्या 5 वर्षांमध्ये 1,53,000 घरं बांधण्यात आल्याचं देखील गोयल यांनी घोषित केलं. 2014 पर्यंत देशामध्ये 2.5 कोटी कुटुंब अंधारात होती. आम्ही सौभाग्य योजना आणली आणि मार्च 2019 पर्यंत सगळ्या कुटुंबांच्या घरात वीज मिळणार. आम्ही LED बल्ब आणले ज्यामुळे वीज बिल आटोक्यात आलं असं देखील यावेळी गोयल यांनी म्हटलंय. गोयल यांनी आपल्या बजेट भाषणाची सुरुवात अरुण जेटलींना शुभेच्छा देऊन केली. जेटलींची प्रकृती लवकर सुधारावी हीच आमची इच्छा असं ते म्हणाले. 5 लाखांपर्यंत आयकर लागणार नाही ही घोषणा केल्यावर सत्ताधारी बेंचेसवरून जोरदार त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. या निर्णयाचं इतकं की गोयल यांना काही क्षण आपलं भाषणही या ठिकाणी थांबवावं लागलं. तर काही खासदारांनी मोदीच्या घोषणाही यावेळी दिल्या.
गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांची पगारी सुट्टी मोदी सरकारने जाहीर केली। पियुष गोयल यांनी लोकसभेत ही घोषणा दिली। गरिबांना स्वस्त धान्य मिळावे यासाठी 1,70,000 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचं देखील पियुष गोयल यांनी म्हटलंय। अर्थसंकल्प म्हणजे सरकारनं मतदारांना दिलेली लाच आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच बजेटमध्ये घोषणा करण्यात आल्याची टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी ढोल वाजवत सर्वत्र मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। सादर झालेलं हे बजेट मध्यमवर्गीय माणसासाठीच असल्याची प्रतिक्रिया यावेळी आशिष शेलार यांनी दिली आहे। या बजेटमध्ये फक्त स्वप्नच दाखवली गेली, पुन्हा सत्तेवर आणण्याचा आशावाद यामध्ये करण्यात आल्याची निराशाजनक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना 6,000ची मदत जाहीर करताना 5 एकर जमिनीची अट ठेवायला नको होती असं मत शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केलंय। 6,000ची मदत 12,000 कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं देखील ते म्हणाले। यंदाचं बजेट हे समाजाच्या प्रत्येक स्तराची काळजी करणारं आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले। दिल्लीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते। बजेटचं स्वागत करत त्यांनी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले। 5 वर्षांमध्ये सरकारला मिळालेल्या अपयशावर पडदा घालण्यासाठी सरकारने जनतेच्या पैशांची लूट करायला सुरुवात केली असून त्याचा फायदा सरकारला पुन्हा सत्तेत आणण्याच्या प्रयत्नासाठी केला जात असल्याचं मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिलं आहे। शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। मध्यमवर्गीय तसंच व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल असंही ते म्हणाले। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प निरर्थक असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। अर्थसंकल्पात केवळ घोषणाच आहेत, सरकारकडे कोणत्याही योजना नाहीत असंही ते म्हणाले। केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेटवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील टीका केली। शेतकऱ्यांची थट्टा करणारा हा दुष्काळी बजेट असल्याचं ते म्हणाले। पाऊस पडणारच नाही तर पेरणी करून काय उपयोग असा टोलाही त्यांनी लगावला। बजेटवर प्रतिक्रिया देतानाही रामदास आठवलेंनी छोटीशी कविता केली आहे। राहुल गांधींना लागली पराभवाची चाहूल, मोदींनी तयार केलाय विजयाचा माहोल असं यमक जुळत त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय। अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे, पण काल उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी अण्णांचा रक्तदाब कमी जास्त होत असल्याचं तसंच त्यांच्या शरीरातील साखर देखील कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। अण्णांचं वजन देखील 3 किलो 100 ग्रॅमनं घटलंय। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। अण्णा हजारे पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता आणि त्याचवरती अण्णांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेट नाकारली होती। तर याची दखल घेत अजित पवारांनी यावरती दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। महाराष्ट्रात तरी शांतता राहावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्ह्यामध्ये शांतता मार्च काढले जाणार आहेत असं वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगे घडवले जाण्याची शक्यता आहे, तसं होऊ नये यासाठी हे मार्च काढले जाणार असल्याचं देखील ते म्हणाले। पंढरपूर रोपळे रोडवरील आढीव इथे शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये 2 काळविटं मृत अवस्थेत आढळून आली आहेत। पाण्याच्या शोधात ही काळविटं इथे आल्याची शक्यता आहे। वन विभाग या काळविटांचा पंचनामा करणार आहे। पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकात नवीन टर्मिनस उभारण्यात येणार आहे। तसंच पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील 42 पादचारी पुलांसाठी 100 कोटी 87 लाख तर मध्यम रेल्वेवरील पादचारी पुलांसाठीही 80 कोटी रुपये एवढा निधी मिळाला आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेवरील लोकल, मेमू आणि डेमू गाड्यांच्या 10,349 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज बसवण्याचा प्रकल्पाला या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे। या प्रकल्पाची एकूण किंमत 356 कोटी रुपये आहे। माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक काळात रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणांच्या देखभालीचं काम करण्यात येणार आहे। ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे, कारण मुंबईच्या तलावांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 2.5 लाख दशलक्ष लिटर कमी जलसाठा उरलाय। मुंबईतील व्यापाऱ्यांकडून हिऱ्याची लूट करून कुंभमेळ्यात डुबकी मारण्यासाठी गेलेल्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केलंय। या आरोपींनी 1-2 नव्हे तर 23 हिरे लुटून या ठिकाणी व्यापाऱ्यांना चुना लावला होता।
काल दिवसभरात पालघरमध्ये 7 वेळा भूकंपाचे धक्के बसले। पालघर डहाणू तलासरीमध्ये बसलेली या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे। त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांची पळापळ झाली। चंद्रपूर जिल्ह्यात अवघ्या 4 वर्षीय मुलीला दारू पाजून 35 वर्षीय युवकानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी या गावी उघडकीस आली आहे। अत्याचार करणाऱ्या अनिल आडेला पोलिसांनी अटक केली आहे। धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज आक्रमक झालाय। गेल्या काही दिवसांपासून अनेक आंदोलनं झाली, मात्र शासनानं या आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील अहिल्या ब्रिगेडच्या हजारो महिलांनी एल्गार मोर्चा काढला। 1,98,000 ठेवीदारांचे सुमारे 600 कोटी बुडवणाऱ्या पेन अर्बन बँकेचे संचालक, जबाबदार अधिकारी आणि बोगस कर्ज खातेदारांवर कारवाई करावी, बुडीत पैशाची वसुली केली जावी यासाठी पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी काल खोपोलीमध्ये मोर्चा काढला। या मोर्चासाठी संपूर्ण रायगडमधील ठेवीदार उपस्थित होते। आरपीएफ जवानांमुळे परभणीत एका वृद्ध जोडप्याचा जीव वाचलाय। निवृत्ती कांबळे आणि यमुनाबाई कांबळे यांनी चालत्या गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला। प्लॅटफॉर्मवर तोल जाऊन हे दोघेही जण पडले आणि त्याच वेळेस मुकेश उमर या आरपीएफ जवानानं त्यांना वाचवलंय। पनवेलमध्ये पाणी टंचाईचा फायदा घेत टँकर माफियांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात आहेत आणि त्याचमुळे आता महापालिकेकडून टँकरचे दर निश्चित करण्यात आले। टँकर्सना जीपीआरएस यंत्रणाही बसवण्यात आली आहे। वसई तालुक्यातील रेशन धान्य दुकानात व्हेरिफिकेशनसाठी आणि धान्य देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या मशीनला नेटवर्क नसल्यानं नागरिकांना ऑनलाईन धान्य घेण्यासाठी अडथळा निर्माण होतोय आणि याचीच योग्य ती दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सांगलीमध्ये स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं महापालिकेबाहेर निदर्शनं करण्यात आली। यामध्ये बेकायदेशीर झाडं तोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासारख्या अनेक मागण्या करण्यात आल्या। मागण्या त्वरित पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील प्रदेशाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी दिला आहे। नारपार जल योजनेच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा, माणिकपुंज धरणाचं पाणी जनता आणि शेतकऱ्यांना देण्यात यावं यासाठी नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या सर्व मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय जल हक्क समितीतर्फे हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। सांगलीमध्ये शिवसेनेच्या वतीनं महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनं करण्यात आली। सांगली महापालिकेतर्फे शहरांना गढूळ पाणी पुरवठा केला जातोय। पाणी शुद्धीकरणासाठी वर्षाला करोडो रुपयांचं केमिकल्स खरेदी केली जातं, मात्र ते वापरलं जात नाही याचा आरोप करत हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात शेरी नाल्याचं पाणी सोडण्यात आल्यानं कृष्णा नदी पात्र प्रदूषित झालं आणि त्याचमुळे सांगलीकरांच्या मुखात शेरी नाल्याचं दूषित पाणी जातं। यावर सत्ताधारी भाजपच्या स्वच्छ कारभारावर विरोधी पक्ष नेत्यांकडून टीका केली जाते। महात्मा गांधीजींची प्रतिकात्मक हत्या करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय। यासाठी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध दर्शवण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यात वणवे काही केल्या थांबत नाहीये। दापोलीच्या हरणे वाघवे भागात लागलेल्या वणव्यामध्ये शेकडो एकर आंबा काजूच्या बागा खाक झाल्यात। वन्य प्राण्यांना देखील याचा मोठा फटका बसलाय। हातातोंडाशी आलेलं आंबा काजूचं पीक गेल्यानं शेतकरी हतबल झाले, तर सरकारनं भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे भाव सध्या 6,000 ते 7,000 आहेत। नवीन हळद बाजारात आल्यानंतर हळदीच्या सध्याच्या भावापेक्षा 1,000 रुपये तरी भावात वाढ होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। दौंड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा वॉल तुटल्यानं लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया गेलंय। कुरकुंभ दौंड या रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा या पाईपलाईनला धक्का लागल्यानं हा वॉल तुटला, त्यामुळे दौंड शहरातील नागरिकांचे हाल होणार आहेत। राज्यातील आरटीओमधील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाची हाक दिली आहे। त्यामुळे राज्यातील 50 आरटीओमध्ये विविध कामांसाठी जाणाऱ्या वाहन चालक आणि मालकांच्या कामांचा खोळंबा झालाय। समुद्रामध्ये तेल आणि वायू सर्वेक्षण करण्यासाठी ओएनजीसी दरवर्षी करत असलेल्या सर्वेक्षणामुळे मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आलाय। त्यामुळे ओएनजीसी विरोधात जमिनीवर आणि समुद्रात असे एकाच वेळी 2 आंदोलनं या ठिकाणी पुकारण्यात आली आहेत। 7व्या वेतन आयोगाची अधिसूचना वित्त विभागानं काढली आहे, तर या अधिसूचनेमुळे पगारवाढीतला फरक मार्चच्या पगारात कर्मचाऱ्यांना मिळायला सुरुवात होईल। 1 जानेवारी 2016 पासून कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार आहे। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सरासरी 23% पगारवाढ मिळणार आहे, तर राज्यातल्या तब्बल 20,50,000 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। सिमी अर्थात स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेवरील बंदी आणखी 5 वर्षांपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे।
1 फेब्रुवारी 2014 रोजी बेकायदा कृती प्रतिबंधक अधिनियमाखाली 5 वर्षांची ही बंदी घालण्यात आली होती. अलायन्स एअरच्या पहिल्या विमानानं नाशिकमधून टेक ऑफ केलं. हैदराबाद, नाशिक, अहमदाबाद विमानसेवेला सुरुवात झाली. या महिन्याच्या अखेरपर्यंत गोवा आणि बंगळुरूसाठी देखील विमानसेवा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या नागपूर मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत खापरी ते बर्डी आणि लोकमान्य नगर ते सुभाष नगर या मार्गावर धावण्यासाठी नागपूर मेट्रो आता सज्ज झाली आहे. या मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मोदी 26 फेब्रुवारीला नागपूरमध्ये येणार आहेत. नागपूरमध्ये अमानुषतेचा कळस बघायला मिळाला. नागपूरमधील गांधीनगर परिसरात एका वाहन चालकानं बेदरकारपणे कुत्र्यांच्या पिल्लांना चिरडल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. मात्र या प्रकरणात वाहन चालकावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. पुण्यातील हेल्मेट सक्तीला आता महिना उलटून गेल्यानंतर पुण्यामध्ये विरोधकांनी घंटानाद आंदोलन केलं. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सर्व पक्षीय प्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांचे लोक मंडईमधील टिळक पुतळ्याजवळ जमले होते. पुण्यामध्ये कोंढवा इथल्या काकडे वस्तीमधील घराला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. तर आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र 2 सिलेंडर फुटल्यानं ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते. ग्राहकांना प्लास्टिक पिशवी देणाऱ्या फेरीवाल्यांना महापालिकेनं कारवाईचा बडगा दाखवण्यास आता सुरुवात केली. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी 22 किलो प्लास्टिक जप्त करून 95,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. 6 फेरीवाल्यांकडे प्लास्टिक सापडल्यामुळे त्यांचा परवानाच आता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हेल्मेट है जरुरी, ना समझो इसे मजबुरी असं म्हणत पोलिसांतर्फे मनमाड, मालेगाव, नांदगाव, येवला आणि नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती मोहीम सुरू करण्यात आली. तसंच मनमाडमध्ये ज्यांनी हेल्मेट घातलं त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांनी या हेल्मेट सक्तीचं स्वागत केल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं. देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आज पश्चिम बंगालमधून करतायत. 24 परगणा आणि दुर्गापूर इथे आज मोदींच्या 2 सभा होणार आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. बिहारच्या नितीश सरकारनं आर्थिक मागास सामान्य वर्गातील लोकांसाठी 10% आरक्षणाला मंजुरी दिली. यापूर्वी गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारनं सवर्ण आरक्षणाला मंजुरी दिली आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सर्वसामान्यांमध्ये मिसळून एका समोसाच्या दुकानावर समोसे तळले. विशेष म्हणजे त्यांनी नुसते समोसे तळले नाहीत तर ते कसे भरतात हेही दाखवलं. स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. देशभर राम मंदिराचा मुद्दा तापला असताना सरसंघचालकांनाच त्याचा फटका बसलाय. प्रयागराजमधल्या धर्मसंसदेत मोहन भागवतांच्या भाषणावेळी साधू महंतांनी मोठा गोंधळ घातला. राम मंदिर कधी होणार याची तारीख सांगा अशा शब्दांमध्ये साधूंनी यावेळी घोषणाबाजी केली आणि यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. मिरजमध्ये 2000 ट्रेनर फायटर विमानाचा अपघात झालेला आहे. HAL एअरपोर्टवर ही दुर्घटना घडली असून यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर दोन्ही पायलटांनी विमान दुर्घटना होण्याआधीच विमानातून उडी मारल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. तुमच्या मोबाईलवर फिरणाऱ्या खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. अकाउंटमध्ये 1000 रुपये जमा झाल्याचा हा मेसेज फेक आहे, त्यामुळे या मेसेजवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे. स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल त्याची गर्लफ्रेंड मेरी परेनो हिच्यासोबत विवाह करणार आहे. त्यांचा साखरपुडा झाला असल्याचं देखील त्याने जाहीर केलंय आणि याच वर्षात तो विवाहबद्ध होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तर मेरी आणि राफेल गेली 14 वर्ष रिलेशनमध्ये आहेत. नदालनं मेरीला गेल्या वर्षी रोम प्रवासात प्रपोज केलं होतं. त्याची घोषणा त्यानं आता केली आहे. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.